अमोल, जिंकणारा माणूस फायटर असतो किंवा विनर असतो म्हणून तो कधीच जिंकत नाही. जिंकणारा माणूस जिंकतो कारण त्यांनी कधीच हार मानलेली नसते. मग तू कितीदाही हारलास तरी तुझं बेस्ट ट्राय करणार ना? हो मा. हा, आमचा सिम्बा नक्की ट्राय करणार. आणि तुला माहितीये का, त्या आजाराला जर हरवायचं असेल ना तर त्या आजाराबरोबर फाईट करून परत उभं राहावं लागणार आहे आपल्या सिम्बाला, है की नाही? हो बाबा. अर्जुन, जिंकण्यापासून फक्त 3 घर लांब आहेस तू. हा, मग मी जिंकणार आहे आता. हो, मी अजून हार मानले नाहीये बाबा. ये, परत वरती गेलो. चाल बदली मला. बाबा, परत आता उठून जिंकायला लागले मी. अमोल, बाळा असंच हार न मानता लढत राहा. कारण पुढचा काळ खूप अवघड आहे रे आपल्या सगळ्यांसाठीच, खास करून तुझ्यासाठी. मा, तू काळजी करू नकोस. मी शाहीचा मुलगा आहे ना. हा, मग आता कसं वातावरण टाईट. तिथे सिम्बाची पाई. खेळा चला. बाबा, जिंकलो मी. 1 2 3 4. हो, दिवाळीचा प्रत्येक दिवस इतका छान अनुभवलाय आपण यावर्षी की यावर्षीची दिवाळी आपण कधीच विसरू शकणार नाही. रुपाली, हीच तर जादू आहे आपल्या कुटुंबाची, आपल्या माणसांची. आता मागच्या 7 वर्षात बघितलं की आपण दोघा तिघात साजरे केलेले सण असे खास आणि लक्षात राहण्यासारखे साजरे होतच नाही. पण आजचा दिवस अजून एका कारणाने खास आहे माझ्यासाठी. काय काय खास आहे? हो, तुम्ही इतकं सुंदर गिफ्ट दिलंय ना आज मला, मी आयुष्यभर विसरू शकणार नाही. रुपाली, तुला नेहमी आई न होऊ शकण्याची खंत वाटत आली आहे, माहिती आहे मला. त्यामुळे मी ठरवलं होतं वेगळंच काहीतरी करायचं. हो, पण अमोल आणि कुटुंबातल्या सगळ्यांमुळे आज मी खुश आहे. आता ना मला फक्त अमोलच्या तब्येतीची काळजी. ते आहेच, आणि त्या गोष्टीवर पण काहीतरी उपाय केला पाहिजे या ठिकाणी. हो, उपाय तर करतोच आहे आपण. आता तुम्ही माझ्यासाठी महागडं गिफ्ट न घेता जे पैसे वाचवलेत ना, ते पैसे आपण उद्याच भाऊजींना देऊन टाकूया. आणि तुम्ही माझं ऐकलं, माझ्यासाठी गिफ्ट न घेता अमोलच्या उपचारांना महत्त्व दिलत ना, ते खूप बरं केलं तू. रुपाली, तुझा आनंद अमोल आहे आणि माझा आनंद तुझ्यात. आणि आता अमोलची तब्येत खूप महत्त्वाची आहे हे माहिती आहे मला. मग मी म्हणते तसंच करूयात आपण उद्याच आपण आणि भाऊजींची पैशाबद्दल बोलून घेऊयात आणि हे पैसे त्यांना देऊयात. चालेल, ठीक आहे. पण हे दिवाळीचं आनंदी वातावरण आहे ना घरातलं, हे असं सुरू राहिलं पाहिजे. हो, नक्की राहणार. आज आम्ही दिवसभर तुझ्या सोबत राहणार आहे. तुम्ही सगळे. आम्ही सगळे. बापरे, सगळ्यांना थँक्यू. अमोल, थँक्यू नको बाळा. आता तू लवकर बरा हो, म्हणजे परत आपल्याला पहिल्यासारखं खेळता येईल आणि मस्ती करता येईल. अगं हा ना ग मोठी मा, तू काळजी नको करू. एकदाच आम्ही दवाखान्यात गेलो, मग बघ कसा ठाण ठाणच बरा होत ते. बरं चला, मी गाडी वळवतो. बोला सर. चला. अर्जा, आजचा दिवस लय महत्वाचा आहे. तुम्ही देवाला पाया पडला ना? बाबा, मी पडले पाया. बर आप्या, जरा लवकर निघूयात का? म्हणजे डॉक्टरांशी बोलता येईल आणि त्यांना उपचार पण लवकर सुरू करता येतील. चल चल चल. अर्जुन, आज गाडी मी चालवतो. बर. भाऊजींची पैशाचं बोलायचंय ना? हो. मानिक काका, तुम्ही. आता तुम्ही आजारी आहे म्हणल्यावर मी येणार नाही असं कधी होईल का? हा? मानिक काका, तुम्ही इथं आहेत, माझी काळजी घेत आहेत, हे बघून मला खूप भारी वाटते. बरं बरं, मला सांगा, तुम्ही बरे आहेत ना आता? हो मानिक काका, मी एकदम ओके आहे. नाही, आता तुमच्यावर केमो करणार आहेत ना,
म्हणून जरा मला काळजी वाटते, बाकी काही नाही. पण माणिक काका यात काय एवढं? अहो केमो म्हणजे काय एवढी साधी गोष्ट नाही. अहो त्याच्यात माणसाचं शरीर आहे ना असं एकदम आशक्त होतंय. केमो झाला ना की काही सुचत नाही. काका पण मी काय सगळं सांग. अहो नाही हो अमोलराव, मी योगा आपलं सांगितलं तुम्हाला माझं म्हणणं. आता तुमच्यावर केमो करणार आहेत म्हणल्यावर मला लय वाईट वाटतंय बघा. मी दवाखान्यात नसताना तुम्ही जर दवाखान्यात आले असते ना तर बरं झालं असतं बघा. माणिक काका माझ्यावर किती प्रेम आहे, पण तुम्ही माझी किती काळजी करता. पण तुम्हाला एक सांगू का, हा बोला ना. मी सिम्बा आहे सिम्बा. मी सिम्बा फाईटर असतो, तो कशालाच घाबरत नाही. अहो अमोलराव पण ही केमो म्हणजे लय त्रासदायक असते. त्यांना लय त्रास होतोय बघा शरीराला. ती बाकीच होती काका. मी या आजाराला हरवणार आहे. मी काहीच काळजी करू नका. काय पट्टी पडवली काय माहिती ह्या प्यारजन ह्याला. आमल्या जरा थांब, एकदा का पहिलं सेशन झालं ना की मग तुला अंदाज येईल की हो आजार एकदम खरा आहे. आणि तुझे ते आई बाबा एक नंबरचे खोटारडे आहेत जे फक्त तुला खोटा दिलासा देत होते. माणिक काका काय झालं? कधी काय केमो सुरू? हा नाही ते थोडी तयारी बाकी आहे अजून. मी जरा बघून येतो. हा तुम्ही बसायचं यस. करा आराम.